निवडणूक आयोग नालायक, कुणी काही केलं तरी. विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दात टीका. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. आयोगाला झोपलेला आणि नालायक असं संबोधत निवडणूक निष्पक्ष न होण्यामागे आयोगाची निष्क्रियता हेच कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीच्या तारखा जाहीर करणे हेच निवडणूक आयोगाचे एकमेव काम राहिले आहे. 5,000 रुपयांचे पाकिट मतदारांना प्रलोभन देऊन वाटले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. एवढे पैसे कुठून येत आहेत, एवढे खोके कोण वाटत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग एवढ्या निद्रावस्थेत असल्यामुळे त्याचे कोणतेही यंत्र कार्यरत नाही, नियंत्रण नाही आणि कोणतीही कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत पुढील निवडणुका निष्पक्ष कशा होतील ही चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग डोळे मिटून झोपलेल्या अवस्थेत असून कोणी काही केलं तरी ते दखल घेत नाही, अशी त्यांची भूमिका आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये 1000 लोकांना मंगल कार्यालयामध्ये दाबून ठेवण्याचा आरोप भाजपचे आमदार राजेश पवारांनी केलंय. आरोप आहे. ते बोगस मतदान धर्माबाद नगर परिषदेमध्ये. आता त्यांना हार दिसली की ते कुठल्याही स्तराला जातील. कोणाला जीव घेऊन टाकतील, कोणाला डांबून ठेवतील, कोणाला मारून टाकतील. आता 5-5 हजाराचं पाकिट काल आम्ही पाहिलं घुगुस नगर परिषदेच्या ह्याच्यात. 5,000 रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे. एवढं 5,000 रुपये आले कुठून? एवढे पैसे वाटायला कुठून आले एवढे खोके? असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होतील? आणि असं नालायक निवडणूक आयोग असं इतकं निद्रावस्थेत असलेलं, कुठलीही त्याचं यंत्र हे नाही, कंट्रोल नाही, कुठली कारवाई नाही, काही त्याच्याकडून काही, हे सगळं बोगसपणा होत असताना कुठे काही ते दिसत नाही. निवडणूक आयोग फक्त निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करणं झालं निवडणूक आयोगाचं काम. मग तुम्ही काही करा, हे डोळे बंद करून झोपलेल्या अवस्थेत राहतील. अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका कधी राहिली? कुठे दिसतंय ते? कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई करताना दिसतंय निवडणूक आयोग? हे सगळं होत असताना याला जबाबदार धरून म्हणजे संपूर्ण हे आता भारतीय जनता पक्षाची एक बी टीमच म्हणून काम करते आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.